नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा टॉपिक आहे टी आणि ही आपल्याला कंपल्सरी आहे का? आणि टी एकानं हा प्रश्न विचारला होता आणि हे अनिवार्य जर असले तर पुढे जाऊन आपल्या याच्यामुळे आपल्या जॉबवर काही आपल्याला परिणाम होऊ शकतो का? आपला जॉब जाऊ शकतो का? तर ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आहे हो. ही अनिवार्य आहे. 2010 पासून केंद्र सरकारनं सांगितलं की ज्यांना पण पदोन्नती पाहिजे आहे, ज्यांना पण पदोन्नती पाहिजे आहे आणि जे पण प्राथमिक शिक्षक सध्या पण कार्यरत आहे त्यांना सर्वांना ही टी पास होणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर त्यांनी हे पण स्पष्ट केलं की बाबा याच्यानंतर जेवढ्या पण भरती होणार आहेत, शिक्षक नियुक्ती होणार आहे, त्या सर्वांना पास करणं हे अनिवार्य आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी 2027पर्यंतचा टाईम दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला होता की बाबा शिक्षण मंत्रालयातर्फे की टी आता वर्षातून एक वेळेस न होता 2 वेळेस घेऊ, म्हणजे डबल तुम्हाला पुन्हा 2 वेळेस चान्स भेटेल. 2 आणि 2 4 वेळेस. 4 वेळेस म्हणण्यापेक्षा एका वेळेस 2 पेपर राहतात. तर 8 आणि 8 16 वेळेस तुम्हाला चान्स भेटणार आहे. ठीक आहे, 8 वेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आणि 8 वेळेस केंद्र सरकारच्या परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. 16 परीक्षा राहणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जेवढ्या जास्त परीक्षा दिल्या तेवढ्या जास्त तुम्हाला होणार आहे. पण ही टी पास करणं आता हे तुम्हाला अनिवार्य आहे. केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये कोणालाही सूट मिळणार नाही आहे. आणि तुम्हाला टी जे प्राथमिक लेवलचे शिक्षक आहेत त्यांना हे करावंच लागणार. सध्याच्याला एवढंच. थोडं ज्यांचं समजा की ह्यावेळेस झालं नाही, ही परीक्षा देऊनही उत्तीर्ण झाले नाही, त्यांना एवढंच सांगणं आहे की बाबा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला बरेचसे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. गणिताचा आपण स्पेशली प्रॅक्टिस करून घेतो, बेसिक लेवलपासून घेतो. टीला येणाऱ्या प्रश्नाचीच आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो. म्हणजे टीला जे जास्तीत जास्त टॉपिक्स येतात, जसं की त्रिकोणी संख्येवर, क्षेत्रफळ येतं, व्याजावर येतं, पर्सेंटेजचे येतात, ठीक आहे, टक्केवारी वगैरे. त्याचे सर्वांचे प्रश्न आपण भरपूर प्रॅक्टिस करून घेतो. प्रत्येक घटकावर पण राहतच आणि टीवरचे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिकेचा पण आपण भरपूर सराव करून घेतो. त्याच्यामुळं आपले व्हिडिओ पाहत जा. आपल्या व्हिडिओला काही चार्जेस नसतात, फ्री ऑफ कॉस्ट राहतात. आणि चॅनल सबस्क्राईब करायचे पण काही पैसे नसतात, व्हिडिओ लाईक करायचे पण नसतात, शेअर पण करत जा आपल्या मित्रमंडळीला. आणि तुमचे डाऊट्स तुम्ही बिनधास्त न संकोच करता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. जे पण टॉपिक्स तुमचे अवघड जात आहेत त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. मी माझ्याकडून तेवढं मी तुम्हाला जेवढं पण होऊ शकते सहकार्य ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. तर तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. डाऊट्स आहेत टी पास करण्यामध्ये नक्कीच तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सध्याच्याला एवढंच. धन्यवाद.